Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ न्यूमरिकल डोस. थेअरी टेल्सला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचा पार्ट 2 जो आहे ग्राउंड वॉटरचा तो मी लवकरच अपलोड करणार आहे. वेलकम टू दिस न्यू एपिसोड ऑफ न्यूमरिकल डोस 7.1. बऱ्याच दिवसानंतर आपण न्यूमरिकल डोसची सिरीज आता परत रिझ्यूम केली आहे. हायड्रोलॉजी, इरिगेशन आणि फ्लुइड मेकॅनिक्स या सब्जेक्ट्सला आपण थोडं अपकमिंग व्हिडिओज मध्ये फोकस करणार आहोत. सो बेसिकली तुम्हाला हायड्रोलॉजी, इरिगेशन आणि फ्लुइड मेकॅनिक्सचेच न्यूमरिकल डोस पुढचे 6-7 किंवा 8 मे बी दिसतील. सो लेट अस स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. 7.1 आपला एपिसोड आहे आणि याच्यात आपण प्रेसिपिटेशन आणि ग्राउंड वॉटर या दोन गोष्टींवर न्यूमरिकल बघणार आहोत. इव्हन इव्हॅपोरेशनवर सुद्धा एक न्यूमरिकल आहे. बघा, स्टार्टिंगला हा जो फर्स्ट न्यूमरिकल आहे, 10 न्यूमरिकल आपण बघणार आहोत विदाउट एनी रिपिटेशन आपण बघणार आहोत. सो तुम्हाला जर काही अडलं तर तुम्ही पॉज करून परत व्हिडिओ बघू शकतात. बघा, द फॉलोइंग रेनफॉल डाटा रेफर्स टू स्टेशन ए अँड बी विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम स्टेशन एक्स. आता इथे यांनी काय केलंय, 1, 2 आणि 3 स्टेशन दिले. त्यातला एक जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक स्टेशन आहे आणि यांनी असं म्हटलंय की याच्यापैकी एक जो डाटा आहे पी, दॅट डाटा इज मिसिंग. आता तुमचं काम आहे व्हिडिओला पॉज करून आधी पूर्ण प्रश्न समजून घेणं. मी प्रश्न वाचून दाखवणार नाही, तो तुम्ही वाचायचा. मी डायरेक्टली सोल्युशन एक्सप्लेन करेल. बघा, इथे जो मिसिंग डाटा आहे, हा मिसिंग डाटा फाइंड करायचा आहे. आता मिसिंग डाटा फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे दोन मेथड्स आहेत. एक अरिथमॅटिक मीन मेथड, दुसरी नॉर्मल रेशिओ मेथड. ओके, अरिथमॅटिक मीन मेथड केव्हा यूज करायची आणि नॉर्मल रेशिओ मेथड केव्हा यूज करायची, हा सिम्पली आपल्याकडे मुद्दा आहे. बघा, जर सपोज या प्रकारे कॅचमेंट असेल आणि याच्यामध्ये 3 रेन गेजेस आहेत. ओके, 3 रेन गेजेस आहेत. त्यातला एक रेन गेज जो आहे तो आहे ए, दुसरा आहे तुमचा बी आणि तिसरा आहे तुमचा प्रॉब्लेमॅटिक एक्स. ठीक आहे. आता बघा की या ए साठी तुमच्याकडे वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत एनच्या, म्हणजेच याची एक N1 ची व्हॅल्यू आहे, ही एक N3 ची व्हॅल्यू आहे आणि ही NX ची व्हॅल्यू आहे. ओके, आता या ज्या एनच्या व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या नॉर्मल रेनफॉलच्या व्हॅल्यूज आहेत. सो तुम्ही या सरळ एनच्या व्हॅल्यूज घ्यायच्या आणि हा जो NX आहे, हा NX जो आहे या NX मध्ये +10% करायचं आणि या NX मध्ये -10% वजा करायचं त्याचं स्वतःच. म्हणजे NX चा ±10% रेंज आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ती किती आहे ती समजून घ्या, 250. बरोबर. NX कोण आहे, नॉर्मल. हे बघा, लॉंग टर्म नॉर्मल अॅन्युअल रेनफॉल, म्हणजे ही एन ची व्हॅल्यू आहे. बरोबर, या सगळ्या एनच्या व्हॅल्यू आहेत आणि या सगळ्या आत्ताच्या पावसाच्या व्हॅल्यू आहेत. सो ही NX ची व्हॅल्यू जी आहे ती 250. 250चा 10% होतो किती, 25. 25 याच्यात ऍड करा किंवा सबस्ट्रॅक्ट करा. ओके, 250चा 10% किती होतो, 25 होतो. 10% ऑफ 250 विल बी 25. तो 25 याच्यात ऍड करा, किती होतो, 275. आणि 25 याच्यातून वजा करा, किती होतो, 225. या रेंजच्या मध्ये जर सगळ्या व्हॅल्यूज लाय करत असतील तर अरिथमॅटिक मीन मेथड यूज करायची. या रेंजच्या बाहेर एक जरी व्हॅल्यू जात असेल तर नॉर्मल रेशिओ मेथड यूज करायची. बघा, कुठली व्हॅल्यू या रेंजच्या बाहेर आहे का, कोणाची, एनची. ही 250, ही 200 म्हणजे 225च्या खाली आली, ही 300 275च्या पुढे आली. याचा अर्थ आपल्याला नॉर्मल रेशिओ मेथड यूज करावी लागेल. काय असते नॉर्मल रेशिओ मेथड, तर लक्षात घ्या, नॉर्मल रेशिओ मेथड ही एक मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिकल मेथड आहे, जिच्यामध्ये तुम्ही काय करणार, लॉंग टर्मच्या तुलनेत आत्ताचा हिशोब हा रेशिओ करणार. मग हा जर तुमचा NX असेल तर वर तुमचा PX घ्यायचा, जो फाइंड करायचा आहे तो इकडे लिहायचा, इक्वल टू एक ब्रॅकेट आणि 1 इथे काय करायचं, मीन घेण्यासाठी डिवाइड बाय काय करावं लागतं, 3 व्हॅल्यू येतं, डिवाइड बाय 3 करावं लागतं. पण 3 पैकी एक व्हॅल्यू इकडे आहे म्हणून डिवाइड बाय N-1 करावं लागतं. ओके, N-1. कसा N-1 का घेतला ते कळलं ना. त्याच्यानंतर इथे काय करणार, तुम्ही सिम्पली रेशिओ घेणार आहेत. कसला रेशिओ, इथे P/N. तर मग इथे तुम्ही घेणार P1/N1 प्लस P3/N3. ओके, सो याच्यात जर तुम्ही व्हॅल्यूज पुट केल्या तर तुम्हाला NX त्यांनी दिलाय किती, हा NX दिलाय त्यांनी 250. त्याच्यानंतर N1 दिलाय त्यांनी 200, N3 दिलाय त्यांनी 300, P1 दिलाय त्यांनी 140, P3 दिलाय त्यांनी 270. N तुम्हाला 1 2 3 आहे, 3 वजा 1 इथे येऊन जाईल 2 आणि NX जो आहे तो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. अशा पद्धतीने
हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. बघा व्हॅल्यू जर पुट केल्या तर तुम्हाला सरळ सरळ इथे 200 mm उत्तर काढता येतं. ठीक आहे, पण हा फॉर्म्युला तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. जर सपोज इथे अजून स्टेशन त्यांनी ऍड केले तर ते फक्त इथे प्लस P4/N4 प्लस P5/N5 एवढंच होत जाणार आहे. बाकी Px/Nx हे इकडेच आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर हे कळलं की नॉर्मल रेशो मेथड यूज करायची तर हा फॉर्म्युला लिहून टाकायचा. आता जर त्यांनी 4 व्हॅल्यूज दिल्या असतील तर ऑफकोर्स टोटल 4 प्रॉब्लेमॅटिक वाली जर एक टाकली इकडे तर उरल्या किती 3. तर इथे तुम्ही 4 वजा 1 3 लिहून टाकणार आणि इथे P1/N1 P3/N3 P4/N4 कारण P2/N2 जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक आहे तर तो इकडे येऊन जाईल. ठीक आहे, असं हे सिंपल करायचं आणि ही रेंज कशी काढायची ते तर मी सांगितलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेशन काही सांगत नाही मी इथे. हे दिलंय बघा की ऑल एन लाय बिटवीन, सगळे एन जर या रेंजच्या मध्ये असले तर अरिथमॅटिक मीन यूज करा. अरिथमॅटिक मीन म्हणजे कसं, सरळ सरळ हा ऍड करा म्हणजे 140 प्लस 270 भागिले 2 करा. जे उत्तर येईल ते पीचं उत्तर असेल. ओके, असं म्हणजे प्रॉब्लेमॅटिकची व्हॅल्यू तर आपल्याकडे नाहीच आहे, सो त्याला सोडून जेवढे आहेत त्या सगळ्यांचा मीन करून ती व्हॅल्यू येते. मीन करायचा, दॅट विल बी द व्हॅल्यू. चलो नेक्स्ट. इन अ वॉटरशेड 4 रेन गेजेस. एका वॉटरशेड मध्ये 4 रेन गेज आहेत असं त्यांनी सांगितलंय, इन्स्टॉल केले आणि डेप्थ जी आहे नॉर्मल अॅन्युअल रेनफॉलची ती नॉर्मलच्या रेनफॉलच्या डेप्थ त्यांनी दिलाय. ठीक आहे, आणि रेनगेज ऍट स्टेशन 3 वेंट आउट ऑफ ऑर्डर. 3 नंबरचा जो रेनगेज आहे म्हणजे हा 3 नंबरचा हा आउट ऑफ ऑर्डर गेला आणि रिमेनिंग 3 स्टेशन जे आहेत मग त्यांच्या व्हॅल्यूज काय 90 60 आणि 70. मला सांगा आपल्याकडे फॉर्म्युला काय. आता इथे फक्त तुम्ही एक चेक करा की प्रॉब्लेमॅटिक स्टेशन कोणता आहे तर हा आहे. तर फक्त बघा की हे बाकीचे जे आहेत हे याच्या 10% रेंज मध्ये आहेत का. सो 10% ऑफ NX किती होतो, 10% ऑफ NX इज 80 into 10/100 विच विल बी 8. ओके, मग NX प्लस 10% किती होतो तर 80 प्लस 8 बरोबर 88 आणि NX मायनस 10% किती होतो तर 80 मायनस 8 72. सो 72 to 88 याच्या बाहेर लाय करताय का. येस, हा लाय करतोय. ठीक आहे, हा जरी आतमध्ये असला तरी 1 बाहेर गेला 100 बाहेर गेला. ओके, सो जर बाहेर जात असतील तर यूज कोणती मेथड, यूज नॉर्मल रेशिओ मेथड. यूज नॉर्मल रेशिओ मेथड कशी लिहायची, ऑफकोर्स Px/Nx इक्वल टू 1/n-1 इंटू P1/N1 प्लस P2/N2 प्लस P3/N3 इकडे आला P4/N4. तिसरा स्टेशन प्रॉब्लेमॅटिक आहे ना, बस व्हॅल्यूज पुट करा. Px काय तुमचा फाइंड करायचा आहे, NX काय व्हॅल्यूज पुट करून देतो. काय काय आहेत बघा. NX ची व्हॅल्यू काय 80, N ची व्हॅल्यू काय टाकणार 1 2 3 आणि हे 4. ओके, जितके रेशो इकडे दिसतील तितका आकडा इथं खाली डिवाइडला आला पाहिजे. म्हणजे 3 रेशो आहेत ना, 4 वजा 1 3 आला पाहिजे. डायरेक्ट तुम्ही 3 लिहायचा मग तिथे. टोटल व्हॅल्यूज किती आहेत n, म्हणजे ही 1 2 3 आणि 4, मग तो 4 वजा 1 3 आला. ठीक आहे, कारण या रेशिओचा ऍव्हरेज होणार आहे तो. असं आहे. P1 जो आहे तो दिला आहे, P2 जो आहे तो दिला आहे, P4 जो आहे तो दिला आहे. काय काय दिले 90 60 70. हा 90 हा 60 हा 70 आणि त्याच्यानंतर हा 60 75 100 हा 60 75 100. ओके, असं दिलंय. बस पुट करा, हे तुमचं सोल्युशन पुट करा आणि 80 सेंटीमीटर आन्सर येतं. बघा वर 90 60 70 खाली 60 75 100. 90 60 70 60 75 100 इथे 4 वजा 1 आणि तिकडे 80 80 4 वजा 1 3. ठीक आहे, 80 सेंटीमीटर आन्सर येतं. व्हेरी इझी, बट एक्झामला येतं त्याच्यामुळे सोडायचं नाही बिलकुल. थर्ड क्वेश्चन, द एरिया बिटवीन द 2 आयसोहाइड्स. आता इथे आयसोहाइड्स आहेत. व्हॉट आर आयसोहाइड्स, लाइन जॉइंग द पॉइंट्स ऑफ इक्वल रेनफॉल डेप्थ, याला म्हणतात आयसोहाइड्स. लाइन जॉइंग द पॉइंट्स ऑफ इक्वल स्नोफॉल डेप्थ, आयसोनिफ. त्याच्यानंतर आयसोहाइड्स जे त्यांनी एक आयसोहाइट आहे 45 सेंटीमीटर, दुसरा आयसोहाइट आहे 55 सेंटीमीटर. एक आयसोहाइट आहे 45, दुसरा आहे 55, यांच्या मधला एरिया आहे 100 किलोमीटर स्क्वेअर. मग एक आहे तुमचा 45, दुसरा आहे 55, तिसरा आहे 55 आणि 65. ओके 65. ते म्हणताय की 45 आणि 50 55 मधला एरिया 100 आहे
आणि 55 व 65 यांच्यातला एरिया 150 आहे. ओके, 150 आहे. तर मग ऍव्हरेज डेप्थ काय असेल जर टोटल एरिया 250 किलोमीटर स्क्वेअर आहे. ठीक आहे, बघा आपल्याकडे एक असते अरिथमॅटिक मीन मेथड, एक असते आपल्याकडे वेटेड मीन मेथड. जी वेटेड मीन मेथड असते ती अशा प्रकारची असते. वेटेड मीन मेथड मध्ये आपण काय घेतो, पावसाची व्हॅल्यू घेतो, एरिया आणि डिवाइड बाय टोटल एरिया. म्हणजे रेनगेजची व्हॅल्यू ही या रेनगेजच्या अंडर एरिया येणारा हा डिवाइड बाय टोटल एरिया, रेनगेजची व्हॅल्यू ही त्याच्या अंडर येणारा एरिया हा आणि डिवाइड बाय टोटल एरिया. पण आयसोहायटल मेथड जी आहे, ओके, तिच्यामध्ये हा जो रेनगेजची व्हॅल्यू आहे पावसाची ती पण दोन आयसोहाइटची मिळून घेतल्या ते म्हणजे मीन केला जातो. म्हणून हा PM1 जो आहे तो कसा घेतात, P1 प्लस P2/2 म्हणजे हा अधिक हा डिवाइड बाय 2. सो सगळ्यात अगोदर एक लक्षात घ्या, तुम्हाला पावसाची व्हॅल्यू घ्यायची, तुम्ही जे पण आयसोहाइट दिले ते घ्या आधी. 45 अधिक 55 भागिले 2 ही रेनगेजची व्हॅल्यू आली कोणाची, या एरियाची. ओके, तर तो एरियाचा फॅक्टर त्याला गुणिले होईल 100 आणि डिवाइड बाय टोटल एरिया किती 250, बरोबर. आणि प्लस पुढचा ब्रॅकेट काय आहे, हा प्लस हा म्हणजे 55 अधिक 65 भागिले 2 आणि गुणिले एरियाचा फॅक्टर किती आला, तर तो आला 150/250, 150/250 झालं. म्हणजे हे काय येतं तुमचं P1 प्लस P2 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय बाय A बाय समेशन A असं येतं. आणि असं तुम्ही हे पुढे ऍड करू शकता. ठीक आहे, सो आयसोहायटल मेथड मध्ये सिंपल आहे, दोन आयसोहाइटच्या मधला एरिया जो आहे तो कन्सिडर करायचा. सो दोन आयसोहाइट जे आहेत त्यांची ऍडिशन करायची, भागिले 2 करायचं, गुणिले त्या दोन आयसोहाइट मधला जो एरिया आहे त्याला डिवाइड बाय समेशन A करायचं. हे झालं एक. असं प्रत्येक दोन आयसोहाइट्स मधला एरिया त्याच्या ठिकाणी घेत जायचा, तुम्हाला टोटल मिळून जातं. ठीक आहे, सो बस हे जर सॉल्व्ह केलं सगळं तर तुम्हाला हे आन्सर येऊन जाईल 56 सेंटीमीटर. बघून घ्या, 45-55 भागिले 2, 45-55 भागिले 2 100/250, 100/250 नंतर 55-65 भागिले 2, 55-65 भागिले 2 नंतर 150/250, 150/250. ओके, ठीक आहे, बस. नेक्स्ट, द कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन ऑफ द रेनफॉल फॉर 6 रेनगेज स्टेशन्स इन कॅचमेंट. आता याच्यात यांनी रेनगेजवर क्वेश्चन विचारलेला आहे. रेनगेजचं बघा असं आहे की तुम्ही जेवढं जास्त व्हेरिएशन असतं तेवढे जास्त नंबर ऑफ रेनगेजेस प्रोव्हाइड करतात, सो दॅट तुम्हाला प्रत्येक वेगवेगळा पाऊस जो आहे तो कॅचअप करता येईल. या जगात जर सगळीकडे सारखाच पाऊस पडत असता तर त्या जगामध्ये एकच रेनगेज असता. पण सिन्स जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशन्सला वेगवेगळा पाऊस पडतो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे रेनगेजेस एस्टॅब्लिश करावे लागतात. तसंच आपल्या कॅचमेंट एरियामध्ये आहे की कॅचमेंट एरियामध्ये काही सारखाच पाऊस पडत नाही. गिवन कॅचमेंट एरियामध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सला वेगवेगळा पाऊस हा रेकॉर्ड केला जातो. यासाठी आपल्याला वेगवेगळे नंबर ऑफ रेनगेजेस रिक्वायर्ड आहेत. किती रेनगेजेस द्यायचे, तर याचं उत्तर आहे ना जास्त द्यायचे ना कमी द्यायचे. खूप जास्त रेनगेजेस जर दिले तर खर्च वाढतो, खूप कमी रेनगेजेस जर दिले तर डेटा प्रॉपर भेटत नाही. त्यामुळे आपल्याला ऑप्टिमम नंबर ऑफ रेंजेस द्यायचे असतात. आणि ऑप्टिमम नंबर ऑफ रेंजेस किती असतील त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे n = CV/E द होल स्क्वेअर. ओके, ज्याच्यामध्ये हा जो CV असतो दॅट CV इज कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन. हा जो कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन आहे हा असतो स्टँडर्ड डेव्हिएशन अपॉन मीन प्रेसिपिटेशन. हे काही पुढचं तुम्हाला विचारणार नाही, बट एक समजून घ्या की स्टँडर्ड डेव्हिएशन हा पॅरामीटर व्हेरिएशन शो करतो, इनकन्सिस्टन्सी शो करतो, विविधता शो करतो. जेवढा डेटा एकमेकांपासून दूर दूर असेल, वेगवेगळा असेल, जेवढं जास्त व्हेरिएशन असेल डाटामध्ये तेवढा जास्त स्टँडर्ड डेव्हिएशन असेल आणि तेवढा जास्त कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन असेल. सो कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन हा मीन व्हॅल्यूच्या तुलनेत व्हॅल्यूज किती पुढे मागे सरकतायत किंवा वर खाली जात आहेत हा सांगणारा पॅरामीटर आहे. डेटाचं जे व्हेरिएशन आहे ते जर सिग्निफिकंट असेल, खूप व्हेरिएशन असेल, तर CV ची व्हॅल्यू जास्त असते कारण सिग्माची व्हॅल्यू जास्त असते. ओके, सो असा हा CV पॅरामीटर जो आहे हा जितका मोठा असेल तितके तुम्हाला नंबर ऑफ रेनगेजेस जास्त द्यावे लागतील. आणि परमिसिबल एरर हा जो पॅरामीटर आहे तो तुमचा काय आहे, किती एरर अलाउ केलाय तुम्ही, तुम्हाला काम किती अॅक्युरेट पाहिजे. तुम्हाला काम जास्त अॅक्युरेट पाहिजे, तुम्ही कमी एरर अलाउ करणार.
कमी एरर अलाउ करायचा आहे तर ॲक्युरेट मोजमाप करावं लागेल. ॲक्युरेट मोजमाप म्हणजे मोर नंबर ऑफ रेन गेजेस. ठीक आहे. सो बाकीचं वाचू शकता तुम्ही. सो हा सिंपल फॉर्म्युला आहे आणि सीव्ही जो आहे हा तुम्हाला पुट करायचा असतो कशात, पर्सेंटेज मध्ये, आणि ई पण पुट करायचा असतो पर्सेंटेज मध्ये. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन त्यांनी दिलं आहे 29.54% आणि डिवाइड बाय परमिसिबल एरर दिला आहे 10 आणि या सगळ्याचा स्क्वेअर आहे. याला जर तुम्ही डिवाइड केलं तर हा येतो 2.954. सो जर तुम्ही 2.954 बघितला तर इट इज जस्ट लेस दॅन 3, म्हणून दिस विल बी जस्ट लेस दॅन 9. हा ना. याला तुम्ही अप्रॉक्सिमेटली 3 मानला तर 3चा वर्ग काय होतो, 9 होतो. 9 पेक्षा खालची व्हॅल्यू चालणार नाही, खूपच कमी आहे आणि ही खूपच जास्त होते. सो अप्रॉक्सिमेटली हे उत्तर तुमचं येणार. ठीक आहे. हायर साईडला रेनगेजेस द्यायचे, कधीही रेनगेजेस कमी करायचे नाहीत. ही व्हॅल्यू जी येईल ही 8 पॉइंट समथिंग येईल, कारण दिस इज नॉट 3, दिस इज 2.94 अँड द 2.954 चा स्क्वेअर जो आहे इट विल बी लेस दॅन 9. इट वोंट बी 9 बिकॉज इट इज नॉट 3. म्हणून तुम्हाला अप्रॉक्सिमेशन करायचं तर हायर साईडला करणार तर ऑफकोर्स तो जस्ट लेस दॅन 9 म्हणजे त्याला अप्रॉक्सिमेटली तुम्ही राऊंड ऑफ कुठे करणार, 9 लाच करणार, हायर साईड राऊंड ऑफ. नेक्स्ट, हे तर सगळं लिहिलंय. नेक्स्ट, अन अनकन्फाइंड ॲक्विफर. आता याच्यामध्ये तुमच्याकडे टर्म्स आहेत, अनकन्फाइंड ॲक्विफर, दुसरं पोरोसिटी, परमियाबिलिटी, स्पेसिफिक यील्ड. ओके, किती टर्म्स आहेत बघा, 4 गोष्टी तिकडे आल्या. अनकन्फाइंड ॲक्विफर, कन्फाइंड ॲक्विफर. हा तुमचा कन्फाइंड ॲक्विफर आहे. इम्परवियसच्या एका बाजूला जर माती असेल तर तो कन्फाइंड ॲक्विफर असतो. अनकन्फाइंड फेरी टेल्सचा आपला फर्स्ट व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये अनकन्फाइंड, कन्फाइंड पूर्ण गोष्टी क्लिअर केल्या आहे, स्पेसिफिक यील्ड पण सांगितलेलं आहे. आत्ताच जर तुम्हाला ते बघायचं असेल, कारण नंतर विसरून जाणार, तर हा व्हिडिओ आत्ता इथंच पॉज करा. टायमिंग कोणता आहे ते नोट डाऊन करून घ्या. जाऊन थेरी टेल्सचा फर्स्ट व्हिडिओ बघा, एपिसोड 1.1 ग्राउंड वॉटर पार्ट 1. त्याच्यामध्ये स्पेसिफिक यील्ड एक्सप्लेन केलेला आहे. जस्ट एक 20 मिनिटचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली ॲक्विफरचे प्रकार पण सांगितलेत आणि स्पेसिफिक यील्ड म्हणजे नेमकं काय. तर तो जो स्पेसिफिक यील्ड आहे दिस इज व्हॉल्यूम ऑफ वॉटर ड्रेन्ड, व्हॉल्यूम ऑफ ॲक्विफर मटेरियल. किती वॉटर म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर ड्रेन्ड. स्पेसिफिक यील्ड म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ वॉटर ड्रेन्ड, किती पाणी ॲक्विफर मधून बाहेर आलं, डिवाइड बाय टोटल ॲक्विफर केवढं आहे, म्हणजे स्पेसिफिक यील्ड. दुसरी गोष्ट ड्रॉडाऊन म्हणजे काय, की इनिशियली सपोज हा जर वॉटर टेबल आहे तर इनिशियली वॉटर लेवल कुठे असणार आहे, इथे असणार आहे. आफ्टर वॉटर रिमूव्हल किंवा आफ्टर स्पेसिफिक यील्ड किंवा आफ्टर यील्ड, आफ्टर डिस्चार्ज, आफ्टर पंपिंग आउट ही वॉटर लेवल ड्रॉप होते. वॉटर लेवल ड्रॉप झाली, आधी इनिशियली एच इतक्या हाईटला पाणी होतं, नंतर स्मॉल एच ला पाणी गेलं, तर हा जो डिफरन्स आहे या डिफरन्सला एस बोलतात आणि हा एस म्हणजे ड्रॉडाऊन असतो, याला ड्रॉडाऊन बोलतात. सो इनिशियल वॉटर लेवल मायनस फायनल वॉटर लेवल इज नथिंग बट द ड्रॉडाऊन ड्यू टू डिस्चार्ज. आणि हा जो ड्रॉडाऊन आहे हा कुठे ना कुठे रिलेटेड असतो कोणासोबत, स्पेसिफिक यील्ड सोबत. स्पेसिफिक यील्ड रिलेटेड असतं पोरोसिटी सोबत. कसं ते आपण समजून घेऊ. आता मला एक गोष्ट सांगा, की जर इथून पाणी इथपर्यंत आलंय तर ते किती एरियावर तेवढा ड्रॉडाऊन झाला, म्हणजेच किती व्हॉल्यूम ड्रॉप झाला हे समजेल. ओके, सो त्याच हिशोबाने आपल्याला जायचंय. लेट अस सी की आपल्याला काय दिलंय. बघा, पोरोसिटी ते म्हणताय की 35%. ठीक आहे. परमियाबिलिटी जी दिली आहे ती आहे 40 मीटर पर डे. बऱ्याच गोष्टींचं काम पण नाही पडणार असं पण असू शकतं. स्पेसिफिक यील्ड दिला आहे 0.15. एरिया दिलेला आहे 100 किलोमीटर स्क्वेअर आणि वॉटर टेबल फॉल्स युनिफॉर्मली म्हणजे स्काय ड्रॉडाऊन. तर ते युनिफॉर्म ड्रॉडाऊन दिलेलं आहे म्हणून हे शक्य झालं. युनिफॉर्म ड्रॉडाऊन किती आहे, 0.2 मीटर. तर मग ते म्हणताय की सांगा या स्टोरेज मधून किती वॉटर कमी झालं किंवा लॉस्ट झालं. एक साधी गोष्ट ही आहे की अगोदर वॉटरची लेवल, आता मी एक ॲक्विफर असा 3 डायमेन्शन मध्ये ड्रॉ करतो. ठीक आहे, असा. आता काय होतं की पाण्याची जी लेवल होती, पाण्याची जी लेवल होती ती कुठे होती, ती इथे होती. ठीक आहे, अशी. आता ही जी लेवल आहे ही तुमची ड्रॉप झाली तर न्यू लेवल खाली बनली. तर कितीने ड्रॉप झाली,
लेवल कितीने ड्रॉप झाली, ड्रॉ डाऊन इज 0.2 मीटर, 0.2 मीटरने लेवल ड्रॉप झाली पाण्याची. ठीक आहे, म्हणजे काय झालं की हा जो इतका सगळा व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, हा जो इतका व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम ते काढायला सांगतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे आधी वॉटर टेबल इथे होता, नंतर तो ड्रॉप झाला, तर म्हणजे हा इतका जो आहे, हा इतका तुम्हाला ड्रॉप दिसून येतो. तर आता किती एरिया दिलाय त्यांनी, दिलाय आपल्याला 100 किलोमीटर स्क्वेअर. या 100 किलोमीटर स्क्वेअरवर किती ड्रॉडाऊन दिसतोय, 0.2 मीटर. बरोबर. पण हा जो व्हॉल्यूम आहे, हा पूर्ण सॉइलचा व्हॉल्यूम आहे. या पूर्ण सॉइलच्या व्हॉल्यूम इतकं पाणी आहे का, नाही. ऍक्च्युली पाणी फक्त वॉइड्स मध्ये, तिथे कामात येतो तुमचा हा फॅक्टर स्पेसिफिक यील्ड. या 100 किलोमीटर स्क्वेअर गुणिले 0.2 मीटरच्या व्हॉल्यूम मधून फक्त इतका पर्सेंटेज व्हॉल्यूम जो आहे तो पाण्याचा आहे. ओके ना, कारण तो यील्ड आहे ना. मला सांगा की जेव्हा वॉटर टेबल ड्रॉप होतो तेव्हा जे पाणी अंडर ग्रॅव्हिटी बाहेर फ्लो होतं त्यालाच तर यील्ड म्हणतात. मग 1 मीटर क्यूब मटेरियल मधून किती पाणी फ्लो होतं, त्याला स्पेसिफिक यील्ड म्हणतात. बरोबर. स्पेसिफिक यील्ड म्हणजेच काय की 1 मीटर क्यूब ऍक्विफर मधून 0.15 मीटर क्यूब पाणी बाहेर फ्लो होते. ओके, याचा अर्थ हा होतो की 0.15 मीटर क्यूब यील्ड फ्रॉम 1 मीटर क्यूब ऍक्विफर मटेरियल. मग मला सांगा इथे किती ऍक्विफर मटेरियल आहे, टोटल ऍक्विफर मटेरियल किती, टोटल ऍक्विफर मटेरियल, टोटल किती मटेरियल आहे, 0.2 इंटू 100 किलोमीटर स्क्वेअर, 0.2 इंटू 100 इंटू किलोमीटरचा काय करायचा आहे मीटर, 10⁶ होऊन जाईल, 10⁶ मीटर क्यूब इतकं मटेरियल. ठीक आहे, म्हणजेच काय इथे हे येऊन जाईल तुमचं 20 मिलियन मीटर क्यूब इतकं मटेरियल. ओके, मग 1 मीटर क्यूब मधून 0.15 आहे तर 20 मिलियन मीटर क्यूब मधून किती, असं ते सरळ सरळ लॉजिक आहे. 1 मिलियन मीटर क्यूब ऍक्विफर मटेरियल असेल तर यील्ड किती, देर इज सम यील्ड. आणि फॉर 1 मीटर क्यूब ऍक्विफर मटेरियल हाऊ मच इज द यील्ड, 0.15 मीटर क्यूब, संपला विषय. 0.15. आता तुम्हाला 1 मीटर क्यूबचं माहिती आहे की 1 मीटर क्यूब मधून 0.15 मीटर क्यूब पाणी निघतं, तर आपल्याकडे किती ऍक्विफर मटेरियल आहे, 20 मिलियन मीटर क्यूब ऍक्विफर मटेरियल आहे. सो 20 मिलियन मीटर क्यूबचा आन्सर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिरकस गुणाकार, म्हणजेच यील्ड कसा निघेल मग, यील्ड इज इक्वल टू 0.15 इंटू 20 मिलियन मीटर क्यूब. बरोबर, 0.15 इंटू 20 मिलियन मीटर क्यूब, तर हा काय होतो 3 मिलियन मीटर क्यूब. इतकं सोपं आहे. आता हा यील्ड म्हणजेच काय, व्हॉल्यूम लॉस्ट फ्रॉम स्टोरेज. डन. असं हे सिम्पली सॉल्व करता येतं. त्यांनी एकदम सोपं दिलंय, तुम्हाला पाठ करायचं तुम्ही करू शकता. एरिया घ्या, ड्रॉ डाऊन घ्या, स्पेसिफिक यील्डने गुणाकार करा. ओके, बट कन्सेप्ट ही आहे. चलो नेक्स्ट. ग्राउंड वॉटर फ्लोज थ्रू एन ऍक्विफर विथ अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ, ओके, क्रॉस सेक्शनल एरिया आपल्याला दिला आहे 10⁴ मीटर स्क्वेअर. लेंथ आपल्याला दिलेली आहे 1500 मीटर. हायड्रॉलिक हेड्स आर म्हणजे H1 आणि H2 असे दोन दिलेत. एक आहे 300 मीटर, दुसरा आहे 250 मीटर. ठीक आहे. तिसरं एंट्री आणि एक्झिट पॉइंटला हे दिलेत. ओके, दिस इज फॉर एंट्री पॉइंट अँड दिस इज फॉर एक्झिट पॉइंट. आणि या एंट्री आणि एक्झिट मधली जी डिस्टन्स आहे किंवा लेंथ आहे ती त्यांनी दिली आहे 1500 मीटर. ओके,
म्हणजे 1500 मीटर फ्लो झाल्यावर ड्रॉप झाला 300 वरून 250 वरती. ठीक आहे. ग्राउंड वॉटर डिस्चार्ज इनटू द स्ट्रीम. व्हॉट इज द ग्राउंड वॉटर डिस्चार्ज? तर तो क्यू दिलाय त्यांनी किती? 1500 मीटर क्यूब प्रति दिवस इतका डिस्चार्ज आहे. द करस्पॉन्डिंग हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी इज. हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी म्हणजे के विचारलाय त्यांनी. ओके, हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी म्हणजे के, कोएफिशिएंट ऑफ परमिएबिलिटी विचारली. ठीक आहे. पण ॲक्विफरच्या बाबतीत जनरली जो वर्ड यूज होतो दॅट इज हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटी. सो हायड्रॉलिक कंडक्टिव्हिटीचा रिलेशन डिस्चार्ज सोबत कसं आहे? क्यू इज इक्वल टू ए के आय असं आहे. वेअर हा जो आय आहे हा आय असतो हेड लॉस पर युनिट लेंथ विच इज नथिंग बट दिस हायड्रॉलिक ग्रेडियंट. हेड लॉस पर युनिट लेंथ. व्हॉट इज हेड लॉस पर युनिट लेंथ? हेड लॉस इज हाऊ मेनी? हाऊ मच? 300 वजा 250 इज द हेड लॉस ओव्हर किती लेंथ? 1500 मीटर. So this answer will be 50 by 1500. So 5 1 5 30 1 by 30. Okay, hydraulic gradient is 1 by 30. What is the discharge? It is 1500. 1500. What is the area given? 10 raised to 4. K mahit nahi. I kiti 1 by 30. So this is 1500 into 30 divided by 10,000 equal to K. What is the unit of Q? मीटर क्यूब पर डे. बाकी सगळं मीटर स्क्वेअर वगैरे डिवाइड होतंय तर मीटर पर डे मध्ये आन्सर येऊन जाईल. ओके, मीटर पर डे मध्ये किती येतं मग? 1 2 3 1 2 3 10 आहे. 5 3 5 2 3 त्रिक 9 बाय 2 4.5. ओके, डन. 4.5. सोपं एकदम दिलेलं आहे. चलो नेक्स्ट. अन अनकन्फाइंड ॲक्विफर. पुन्हा तेच आलं. अनकन्फाइंड ॲक्विफर आपण केलं होतं सॉल्व. प्रश्न वाचून बघा आणि स्वतः सॉल्व करून बघा काय येतं ते. त्यांनी म्हटलं की पोरोसिटी 30%, परमिएबिलिटी 35 मीटर पर डे. ठीक आहे. स्पेसिफिक यील्ड जो आहे तो आहे 0.2 आणि एरिया किती आहे? 100 किलोमीटर स्क्वेअर आहे. हा होणार तुमचा 100 इंटू 10⁶ मीटर स्क्वेअर. म्हणजेच हा होणार तो 100 मिलियन मीटर स्क्वेअर इतका एरिया. त्याच्यानंतर वॉटर टेबल फॉल्स बाय 0.25 म्हणजे हा तुमचा ड्रॉडाऊन. किती ड्रॉडाऊन झालाय मग? 0.25 मीटर इतका ड्रॉडाऊन झालाय. ठीक आहे, सगळ्या गोष्टी मिळाल्या. सगळ्यांचा गुणाकार करायचा असतो, माहिती आहे आपल्याला. सगळ्यांचा गुणाकार करायचा असतो हे माहित आहे. का करता गुणाकार? कारण जो स्पेसिफिक यील्ड आहे त्याचा अर्थ काय होतो की 1 मीटर क्यूब जर ॲक्विफरचं मटेरियल आहे तर 0.2 मीटर क्यूब पाणी हे ग्रॅव्हिटीने बाहेर लॉस्ट होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे 1 मीटर क्यूब मधून 0.2 मीटर क्यूब लॉस भेटतो. तर मग तुमचा टोटल ॲक्विफर मटेरियल किती आहे? एरिया इंटू ड्रॉडाऊन करा, तो झाला तेवढा सॉइलचा ॲक्विफर. सो 0.25 इंटू हे म्हणजे किती झालं ते? 25 मिलियन मीटर क्यूब. हे किती झालं? 25 मिलियन मीटर क्यूब झालंय. ओके ना, 0.25 ने जर याला गुणलं दॅट इज 25 मिलियन मीटर क्यूब. सो 25 मिलियन मीटर क्यूब मधून किती होईल असं ते आहे. म्हणजे 1 मीटर क्यूब मधून जर 0.2 मीटर क्यूब व्हॉल्यूम लॉस होतो तर 25 मिलियन मीटर क्यूब मधून व्हॉल्यूम लॉस किती होईल असं ते आहे. बस तिरकस गुणाकार करायचा. किती सोपं आहे ते. 25 याला परत 2 ने गुणलं, 25 गुणिले 2 तर 50 होतो. 1 पॉइंट सरकवला 5. ओके, 5 मिलियन मीटर क्यूब सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट, हे सोपं आहे. कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. अजून थेरी टेलचा पार्ट 2 तुम्ही बघू शकतात. तो रिलीज झाला असेल तर बघा, नसेल झाला तर रिलीज झाल्यावर बघा. पार्ट 2 मध्ये कोएफिशिएंट ऑफ ट्रान्समिसिबिलिटी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यातून एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की टी असतो के इंटू बी किंवा के इंटू डी. तर तुमची जी काही ट्रान्समिसिबिलिटी असते स्ट्रेटाची तर ती असते समेशन ऑफ के इंटू बी. म्हणजे जर 3 लेअर असतील तर तिघांचे ऍडिशन, 4 लेअर असेल 4चे ऍडिशन. सो ही जी ट्रान्समिसिबिलिटी असते ती असते सिम्पली काय? K1 B1 प्लस K2 B2 आणि प्लस K3 B3 आणि हेच सगळं त्यांनी दिलंय. हा K1 जो आहे हे थिकनेस तुमचं हे B आहे आणि ही परमिएबिलिटी K. तर याचा गुणाकार, याचा गुणाकार, याचा गुणाकार आणि तिघांचे ऍडिशन काय होतं बघून घ्या. 30 गुणिले 40 4 त्रिक 12 120. 10 गुणिले 2 20
20 × 6 किती होतो 120, 0 6 आणि 2 260 ए उत्तर आहे. किती सोपं आहे. दिसायला अवघड वाटतं बरं फक्त, पण व्हेरी इझी. नेक्स्ट हे बघा, हे सॉल्व्ह केलेलं आहे. स्टँडर्ड ग्राउंड बेस्ड इव्हॅपोरेशन, लास्ट क्वेश्चन आहे आपला. आय थिंक लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, लास्ट नाही, अजून आहे. ठीक आहे, लास्ट नाहीये, प्री लास्ट असेल मे बी. स्टँडर्ड ग्राउंड बेस्ड इव्हॅपोरेशन पॅन करस्पॉन्डिंग टू इंडियन स्टँडर्ड, म्हणजे इंडियन स्टँडर्ड पॅन यूज केलाय. तो इन्स्टॉल केलाय एका रिझर्वायरच्या काठाशी, आणि जो वॉटर सरफेस एरिया जो आहे इट इज 100 हेक्टर्स, म्हणजे जो वॉटरचा सरफेस एरिया आहे तो आहे 100 हेक्टर्स. हे जे 100 हेक्टर्स आहे याला लगेचच मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. 100 × 10⁴ मीटर स्क्वेअर, विच विल बी 10⁶ मीटर स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर जो रेकॉर्डेड इव्हॅपोरेशन लॉस आहे पॅन मधून, म्हणजे पॅन इव्हॅपोरेशन, तर ते किती आहे 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर म्हणजे किती होतं 0.04 मीटर इतकं पॅन इव्हॅपोरेशन आहे. ओके. आता पॅन इव्हॅपोरेशन दिलंय म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला पॅन कोएफिशियंट लागेल. कधीही लक्षात घ्या की जर इंडियन स्टँडर्ड पॅन असेल तर त्याला 0.8 असतो. US क्लास ए पॅन जर असेल, क्लास ए पॅनला 0.7 असतो. इंडियन स्टँडर्ड पॅनला 0.8 असतो. ठीक आहे, हे दोन इम्पॉर्टंट आहेत. तर इंडियन स्टँडर्ड पॅन म्हटले तर पॅन कोएफिशियंट तुम्हाला 0.8 घ्यावा लागेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस क्वेश्चन. ही गोष्ट माहित नसेल तर हा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकत नाही. ठीक आहे. पॅन कोएफिशियंट काय असतो? हा पॅन कोएफिशियंट जर पॅन इव्हॅपोरेशनला गुणून टाकला तर तुम्हाला लेक मधलं इव्हॅपोरेशन भेटतं. आपण लेक मधलं इव्हॅपोरेशन पट्टीने मोजू शकत नाही, कारण लेक मधून जेव्हा पाणी गायब होतं त्यावेळेस ते पूर्ण एरियावरून गायब होतं, तर इतकं कमी प्रमाणात पाण्याची लेवल ड्रॉप होते की ते आपण मोजू शकत नाही. म्हणून आपण काय करतो, एक भांडं घेतो, त्याच्यात ते रिझर्वायरचं पाणी भरतो आणि त्या भांड्याला बोलतात इव्हॅपोरीमीटर. त्या इव्हॅपोरीमीटर मधून आपण डेप्थ मोजतो, ती असते पॅन इव्हॅपोरेशनची डेप्थ, म्हणजे ही. आणि मग या व्हॅल्यूला आपण कोरिलेट करतो लेक सोबत, तर सीपी ने गुणून टाकतो, विच इज नथिंग बट पॅन कोएफिशियंट, जो की इन्स्ट्रुमेंट मॅन्युअल मध्ये ऑफकोर्स लिहिलेला असणार आहे. सो दिस पॅन कोएफिशियंट is required to be multiplied to EP to get EL. So lake evaporation is how much? Lake evaporation is CP into EP. So what is this lake evaporation? This is 0.8 into 4, which is nothing but what? 0.32 0.032 meter. This is the lake evaporation. म्हणजेच काय 3.2 सेंटीमीटर, 0.032 मीटर. ठीक आहे. आता व्हॉल्यूम लॉस कसा काढतात? व्हॉल्यूम लॉस इज इक्वल टू सरफेस एरिया मल्टिप्लाय बाय लेक इव्हॅपोरेशन. आता जर सपोज तुमचा रूम एक लेक आहे, तर तो रूमचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये पाणी डिस्ट्रीब्यूट असणार आहे, तर तो एरिया म्हणजे सरफेस एरिया, आणि जेवढ्याने ड्रॉप होईल लेवल तो म्हणजे लेक इव्हॅपोरेशन. ते जर गुणिले केलं तर व्हॉल्यूम भेटतो. सो इझी. सरफेस एरिया दिलाय 10⁶, 10⁶ इंटू 0.032. ओके. सो इथे कोण आहेत बघून घ्या, 10⁴ ना. ठीक आहे, मग हे दोन इकडे गुणून द्या आणि 10⁴ भेटून जाईल. 2 जर गुणलं तर 3.2 इंटू 10⁴ होतो. सो 3.2 ची व्हॅल्यू कुठे लाय करते, तर इथे लाय करते सी मध्ये. ओके. हे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे, बघून घेणार. चला पुढे. व्हॉट वुड बी द व्हॉल्यूम ऑफ वॉटर स्टोर्ड इन अ सॅच्युरेटेड कॉलम विथ अ पोरोसिटी ऑफ? पोरोसिटी त्यांनी दिली आपल्याला, पोरोसिटी एन असते, आणि जी पोरोसिटी दिली आहे ती दिली आहे 0.35 विथ अ क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया जो दिलाय त्यांनी तो दिलाय 1 मीटर स्क्वेअर, आणि जी डेप्थ दिली आहे, डेप्थ ती दिली आहे 3 मीटर. त्यांचं असं म्हणणं आहे की एक असा सॉइलचा कॉलम आहे, हा जो सॉइलचा कॉलम आहे, या कॉलमचा जो
एरिया आहे क्रॉस सेक्शनला तो 1 मीटर स्क्वेअर आहे आणि जी डेप्थ आहे ती 3 मीटर आहे. तर ते म्हणताय की सांगा या सॉइलच्या कॉलम मध्ये किती पाणी होल्ड होऊ शकतं. आता मला सांगा की या सॉइलच्या कॉलम मध्ये तेवढंच पाणी होल्ड होईल जेवढे या सॉइल मध्ये वॉइड्स असतील. म्हणजे तुम्ही जर व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स काढू शकले तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ वॉटर काढता येईल. म्हणजे हे जे व्हॉल्यूम ऑफ वॉइड्स आहेत दिस इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ वॉटर. दिस इज द मॅक्सिमम वॉटर दॅट कॅन बी हेल्ड. कारण जितके वॉइड्स आहेत तितकंच पाणी येणार आहे. म्हणून तुम्ही इथे एन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ वॉटर अपॉन व्हॉल्यूम ऑफ सॉइल असं लिहू शकतात. सो व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती होल्ड होईल हे जर काढायचं असेल तर व्हॉल्यूम ऑफ सॉइलला फक्त काय करायचं गुणिले पोरोसिटी करायचं. आज तुम्हाला कळलं असेल की पोरोसिटीचा काय यूज आहे. पोरोसिटी जर एखाद्या सॉइल सॅम्पलची आपण काढली तर त्याच्याने आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो हे कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे एखादं मटेरियल जर पोरस नसेल किंवा त्याची पोरोसिटी खूप कमी असेल तर त्याच्याने असा अर्थ आहे त्याचा की त्याच्यात पाणी असणार नाही किंवा पाणी खूप कमी होल्ड करू शकतो. सो व्हॉल्यूम ऑफ सॉइल किती आहे काढून घ्या आता. 1 मीटर स्क्वेअर इंटू 3 मीटर हा झाला व्हॉल्यूम आणि मल्टिप्लाय बाय पोरोसिटी दिली त्यांनी किती 0.35. बस आन्सर आलं किती 0.35 ला 3 ने गुणा. 0.35 ला जर 3 ने गुणलं तर उत्तर येतं 1.05 मीटर क्यूब. म्हणजे एवढ्या याच्यामध्ये फक्त 1.05 मीटर क्यूब इतकं पाणी जमा होईल. ओके चला पुढे हे बाकी वाचून घेणार. ठीक आहे आपली ही बॅच आहे. तुम्ही डिटेल स्टडी तुम्हाला अजून करायचा असेल याच प्रकारच्या कन्सेप्ट जर डिटेलमध्ये प्रॉपर बघायच्या असतील सगळ्या टॉपिक्सच्या बाबतीत सगळ्या सब्जेक्ट्सच्या बाबतीत तर तुम्ही ही बॅच सिम्पली घेऊ शकतात. भले मग WRD जेई असेल ट्रान्सको असेल कुठलीही एक्झाम असेल SSC जेई असेल किंवा इव्हन MPSC मेन्स साठी सुद्धा ही बॅच तुम्हाला उपयोगात येऊ शकते. फक्त इतकं आहे की तुम्हाला डेरिव्हेशन्स आणि न्यूमरिकल्स याच्यासाठी फक्त एक्स्ट्रा मेहनत स्वतः घ्यावी लागेल. पण मग कन्व्हेन्शनल ओरिएंटेड थिअरी जी आहे ती याच्यामध्ये सगळी कव्हर होऊन जाणार आहे या कोर्समध्ये. फक्त काय आहे की तुम्हाला न्यूमरिकल्स आणि डेरिव्हेशनची जबाबदारी स्वतः घ्यावी लागेल जी की प्रिव्हियस इयर IAS मधून सुद्धा तुम्ही करू शकतात. प्रिव्हियस इयर IAS चे क्वेश्चन पेपर घ्या आणि तुमचे युनिव्हर्सिटीचे बुक्स असतील किंवा रेफरन्स बुक मधले न्यूमरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करा. डेरिव्हेशन्स पण तुम्हाला बऱ्यापैकी तिकडे सगळे मिळून जातील. सो तुम्हाला जास्त काही असं 50,000 आणि 20,000 आणि 15,000 मेन्सची फीस भरण्याची याच्यातून गरज पडणार नाही. तुम्ही जर स्वतः डेरिव्हेशन्स आणि न्यूमरिकल्स हँडल करू शकणार जे की याच्यात समजवल्या थेअरीच्या आधारे तुम्ही करू शकतात. तुम्हाला तिथे फक्त स्टेप वाईज कसं सॉल्व्ह करायचं तेच समजेल. बाकी कन्सेप्ट तर सगळ्या या कोर्स मधून आपण क्लिअर केलेल्या आहेत. बघा आपलं हे इग्नाइट सिव्हिलचं टेलिग्राम चॅनल आहे ते पण तुम्ही जॉईन करून घ्या. हा नंबर आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुम्हाला काही कोर्स रिलेटेड डाऊट असेल तर. आणि तुम्ही युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा सो दॅट पुढचे व्हिडिओ टाकण्यासाठी माणसाला उत्साह येतो. दुसरी गोष्ट की जर तुम्हाला पाहिजे असेल नोट्स तर 84 59 25 45 33 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. याच्यावर तुम्हाला PDF नोट्स भेटतील बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट. ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ रिपीट बघा नाही समजलं तर पॉज करून रिपीट बघा लिहून बघा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बंद करणे ऑप्शन नाही. कधी ना कधी तर हे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करावेच लागतील. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.